आता अनइंटरप्टेड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: अखंड, सतत चालू असलेले. अनइंटरप्टेड हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. अनइंटरप्टेड म्हणजे जे थांबले नाही आणि खंड न पडता सतत चालू आहे. इंग्लिश मीनिंग: नॉट स्टॉप्ड, कंटिन्यूइंग विदाउट एनी ब्रेक्स. इझी वन लाइन डेफिनेशन: समथिंग दॅट कंटिन्यूज विदाउट स्टॉपिंग. सिनोनिम्स: कंटिन्युअस, अनब्रोकन, स्टेडी. हे शब्द सतत किंवा अखंड चालू असलेले दर्शवतात. अँटोनिम्स: इंटरप्टेड, डिसरप्टेड, ब्रोकन. हे शब्द मध्ये खंड पडलेले दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. द रिव्हर फ्लोड अनइंटरप्टेड फॉर माइल्स. नदी अनेक मैल अखंड वाहत होती. इथे अनइंटरप्टेड म्हणजे खंड न पडता चालू राहिलेले. नदीचा प्रवाह कुठेही थांबला नाही. ती सतत एकाच वेगाने पुढे वाहत राहिली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ अनइंटरप्टेड? ए. स्टॉप्ड. बी. नॉट स्टॉप्ड, कंटिन्युअस. सी. ब्रोकन. डी. पॉज्ड. आता सजेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: सूचना किंवा सल्ला. सजेशन हा शब्द नाउन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. सजेशन म्हणजे एखाद्याला सल्ला देणे, कल्पना सुचवणे किंवा काहीतरी करण्याचा प्रस्ताव देणे. इंग्लिश मीनिंग: an idea, advice or recommendation offered to someone. Easy one-line definition: an idea or advice given to help someone. Synonyms: advice, recommendation. हे शब्द सल्ला किंवा सूचना दर्शवतात. अँटोनिम्स: ऑर्डर, कमांड, डिमांड. हे शब्द आदेश किंवा सक्ती दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. ही गेव मी अ युजफुल सजेशन. त्याने मला उपयुक्त सल्ला दिला. इथे सजेशन म्हणजे सल्ला. त्याने दिलेला सल्ला मला उपयोगी पडला, त्यामुळे मी योग्य मार्ग निवडू शकलो. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सजेशन? ए. ऑर्डर. बी. ॲडवाइस ऑर रेकमेंडेशन. सी. कमांड. डी. डिमांड. आता प्रिपरेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: तयारी किंवा पूर्वतयारी. प्रिपरेशन हा शब्द नाउन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. प्रिपरेशन म्हणजे काही करण्यापूर्वी तयारी करणे किंवा आवश्यक व्यवस्था करणे. इंग्लिश मीनिंग: द ॲक्शन ऑर प्रोसेस ऑफ मेकिंग रेडी फॉर समथिंग. इझी वन लाइन डेफिनेशन: गेटिंग रेडी बिफोर डुईंग समथिंग. सिनोनिम्स: अरेंजमेंट, प्लॅनिंग, रेडीनेस. हे शब्द तयारी किंवा नियोजन दर्शवतात. अँटोनिम्स: निग्लेक्ट, अनप्रिपेर्डनेस. हे शब्द दुर्लक्ष किंवा तयारी नसणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. प्रिपरेशन इज की टू सक्सेस इन एक्झाम्स. परीक्षेत यश मिळवण्यासाठी तयारी महत्त्वाची आहे. इथे प्रिपरेशन म्हणजे तयारी. जर आधी नीट अभ्यास केला तर यश मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तयारी खूप महत्त्वाची आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विच वर्ड इज अन अँटोनिम ऑफ प्रिपरेशन? ए. अरेंजमेंट. बी. प्लॅनिंग. सी. निग्लेक्ट. डी. रेडीनेस. आता फंक्शन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: कार्य किंवा कार्यप्रणाली किंवा काम करणे. फंक्शन हा शब्द नाउन आणि वर्ब दोन्ही प्रकारे वापरला जातो. मराठीत समजून घ्या. फंक्शन म्हणजे एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा प्रणालीचे मुख्य कार्य किंवा भूमिका. क्रियापद म्हणून म्हणजे योग्य प्रकारे काम करणे किंवा कार्यरत असणे. इंग्लिश मीनिंग: द पर्पज, रोल और ॲक्टिव्हिटी ऑफ समथिंग टू वर्क और ऑपरेट. इझी वन लाइन डेफिनेशन: द वर्क समथिंग डज or how it operates. Synonyms: role, duty, purpose, operation. हे शब्द कार्य किंवा भूमिका दर्शवतात. Antonyms: malfunction, dysfunction, inactivity. हे शब्द काम न करणे किंवा बिघाड दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया.
द मेन फंक्शन ऑफ द हार्ट इज टू पंप ब्लड. हृदयाचे मुख्य कार्य रक्त पंप करणे आहे. इथे फंक्शन म्हणजे मुख्य काम. हृदय शरीरात रक्त फिरवण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळे शरीराचे सर्व भाग कार्यरत राहतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ फंक्शन? ए. मॅलफंक्शन, बी. ड्युटी ऑर पर्पज, सी. ब्रेक, डी. स्टॉप. आता डिसिजन मेकिंग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: निर्णय घेणे किंवा निर्णय प्रक्रिया. डिसिजन मेकिंग हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. डिसिजन मेकिंग म्हणजे वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून योग्य निवड किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ मेकिंग चॉईसेस ऑर रीचिंग कन्क्लुजन्स. इझी वन लाइन डेफिनेशन: द प्रोसेस ऑफ चूजिंग द बेस्ट ऑप्शन. सिनोनिम्स: चूजिंग, जजिंग, डिटर्मिनेशन. हे शब्द निवड किंवा निर्णय घेणे दर्शवतात. अँटोनिम्स: इनडिसिजन, हेजिटेशन, कन्फ्युजन. हे शब्द निर्णय न घेणे किंवा गोंधळ दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. गुड डिसिजन मेकिंग इज इम्पॉर्टंट फॉर लीडर्स. नेत्यांसाठी चांगले निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. इथे डिसिजन मेकिंग म्हणजे योग्य निर्णय घेणे. नेत्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे लोकांचा विश्वास टिकतो. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिसिजन मेकिंग? ए. हेजिटेशन, बी. चूजिंग ऑर मेकिंग अ डिसिजन, सी. कन्फ्युजन, डी. डिले. आता ओपिनियन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: मत, अभिप्राय, दृष्टिकोन. ओपिनियन हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ओपिनियन म्हणजे एखाद्या व्यक्तीचे एखाद्या विषयाबद्दलचे वैयक्तिक मत किंवा श्रद्धा, जी वस्तुस्थितींवर आधारित नसू शकते. इंग्लिश मीनिंग: अ पर्सनल व्ह्यू, बिलीफ और जजमेंट अबाउट समथिंग. इझी वन लाइन डेफिनेशन: what a person thinks or believes about something. Synonyms: view, belief, judgment. हे शब्द मत किंवा विचार दर्शवितात. Antonyms: fact, truth, reality. हे शब्द वस्तुस्थिती किंवा सत्य दर्शवितात. आता उदाहरणे पाहूया. Everyone has a different opinion on this matter. या विषयावर प्रत्येकाचे मत वेगळे आहे. इथे ओपिनियन म्हणजे वैयक्तिक मत. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे त्यांची मतेही वेगवेगळी असतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर पर्सनल व्ह्यू और बिलीफ. ए. फॅक्ट, बी. ओपिनियन, सी. रियालिटी, डी. ट्रूथ. आता कन्सर्न या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: काळजी किंवा चिंता, संबंधित असणे. कन्सर्न हा शब्द नाऊन आणि वर्ब दोन्ही प्रकारे वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कन्सर्न म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल काळजी घेणे किंवा त्याच्याशी संबंधित असणे. इंग्लिश मीनिंग: अ फीलिंग ऑफ वरी ऑर इंटरेस्ट, टू रिलेट ऑर बी अबाउट समथिंग. इझी वन लाइन डेफिनेशन: अ फीलिंग ऑफ वरी ऑर समथिंग रिलेटेड टू अ मॅटर. सिनोनिम्स: वरी, केअर, इंटरेस्ट, रिगार्ड. हे शब्द काळजी किंवा लक्ष दर्शवतात. अँटोनिम्स: इंडिफरन्स, निग्लेक्ट, डिसइंटरेस्ट. हे शब्द उदासीनता किंवा दुर्लक्ष दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. शी शोड कन्सर्न फॉर द सिक चाइल्ड. तिने आजारी मुलासाठी काळजी दर्शवली. इथे कन्सर्न म्हणजे काळजी घेणे. आजारी व्यक्तीची मदत करणे आणि तिची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे तिची भावना दिसून येते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कन्सर्न? ए. इंडिफरन्स, बी. वरी और केअर, सी. निग्लेक्ट, डी. डिसइंटरेस्ट. आता कन्सल्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: सल्ला घेणे किंवा सल्ला मसलत करणे. कन्सल्ट हा शब्द वर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कन्सल्ट म्हणजे
एखाद्या व्यक्तीकडून, विशेषतः तज्ज्ञाकडून मार्गदर्शन किंवा माहिती घेणे, जेणेकरून योग्य निर्णय घेता येईल. इंग्लिश मीनिंग: टू सीक ॲडवाइस ऑर इन्फॉर्मेशन फ्रॉम समवन. इझी वन लाईन डेफिनेशन: टू आस्क समवन फॉर ॲडवाइस ऑर गायडन्स. सिनोनिम्स: सीक ॲडवाइस, कन्फर, डिस्कस. हे शब्द सल्ला घेणे किंवा चर्चा करणे दर्शवितात. अँटोनिम्स: इग्नोर, निग्लेक्ट, ओव्हरलुक. हे शब्द दुर्लक्ष करणे दर्शवितात. आता उदाहरणे पाहूया. यू शुड कन्सल्ट अ डॉक्टर बिफोर टेकिंग दिस मेडिसिन. ही औषधं घेण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इथे कन्सल्ट म्हणजे सल्ला घेणे. औषध चुकीचे घेतल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कन्सल्ट? ए. इग्नोर, बी. सीक ॲडवाइस, सी. निग्लेक्ट, डी. ओव्हर. आता थरली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: संपूर्णपणे, नीटनेटक्या प्रकारे. थरली हा शब्द ॲडवर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. थरली म्हणजे एखादी गोष्ट पूर्णपणे, नीटनेटक्या प्रकारे करणे, काहीही उरू न देता. इंग्लिश मीनिंग: कम्प्लीटली, केअरफुली अँड विथ अटेन्शन टू डिटेल. इझी वन लाईन डेफिनेशन: डूइंग समथिंग फुल्ली अँड केअरफुली. सिनोनिम्स: कम्प्लीटली, केअरफुली, मेटिक्युलसली. हे शब्द पूर्णपणे आणि काळजीपूर्वक करणे दर्शवतात. अँटोनिम्स: सुपरफिशियली, पार्शली, इनकम्प्लीटली. हे शब्द अर्धवट किंवा नीट न केलेले दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. शी क्लीन्ड द हाऊस थरली. तिने घर नीटनेटक्या प्रकारे स्वच्छ केले. इथे थरली म्हणजे पूर्णपणे आणि नीट. तिने घरातील प्रत्येक भाग स्वच्छ केला. कुठेही घाण उरली नाही. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ थरली इन इंग्लिश? ए. पार्शली, बी. कम्प्लीटली अँड केअरफुली, सी. सुपरफिशियली, डी. इनकम्प्लीटली. आता ऑपॉर्च्युनिटी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: संधी किंवा अवसर. ऑपॉर्च्युनिटी हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे अशी संधी किंवा परिस्थिती जी काही चांगले करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी किंवा फायदा घेण्यासाठी योग्य आहे. इंग्लिश मीनिंग: अ फेवरेबल सिच्युएशन ऑर चान्स टू डू समथिंग. इझी वन लाईन डेफिनेशन: अ गुड चान्स टू डू समथिंग. सिनोनिम्स: चान्स, प्रॉस्पेक्ट, ओकेजन. हे शब्द संधी किंवा अवसर दर्शवतात. अँटोनिम्स: ऑब्स्टिकल, डिफिकल्टी, हिंड्रन्स. हे शब्द अडथळा किंवा अडचण दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. ही गॉट अन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क अब्रॉड. त्याला परदेशात काम करण्याची संधी मिळाली. इथे ऑपॉर्च्युनिटी म्हणजे मिळालेली संधी. त्याला नवीन ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्याचा अनुभव आणि ज्ञान वाढू शकते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विच वर्ड इज एन अँटोनिम ऑफ ऑपॉर्च्युनिटी? ए. प्रॉस्पेक्ट, बी. ऑब्स्टकल, सी. ओकेजन, डी. चान्स. आता फ्रेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: ताजेतवाने करणे किंवा ताजे करणे. फ्रेशन हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. फ्रेशन म्हणजे एखादी गोष्ट ताजी करणे, ताजेतवाने करणे किंवा स्वच्छ व प्रसन्न करणे. हा शब्द हवा, खोली, चेहरा, मन किंवा अन्न ताजे करण्यासाठी वापरला जातो. जेव्हा आपण एखादी गोष्ट अधिक नवीन, स्वच्छ किंवा ताजीतवाणी करतो तेव्हा फ्रेशन वापरतो. इंग्लिश मीनिंग पाहूया. टू मेक समथिंग क्लीन, फ्रेश अँड फुल ऑफ एनर्जी अगेन. आता सिनोनिम्स पाहूया. रिफ्रेश, रिन्यू, रिवाइव्ह, क्लीन. हे शब्द ताजेतवाने करणे, पुन्हा नवीन करणे, स्वच्छ करणे किंवा ऊर्जा परत आणणे या अर्थाने वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. डर्टी, स्पॉइल, पोल्यूट, स्टेल. हे शब्द घाण करणे, खराब करणे, प्रदूषित करणे किंवा शिळे करणे या अर्थाने वापरले जातात.
आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, शी फ्रेशन्ड द रूम विथ फ्लावर्स. तिने फुलांनी खोली ताजेतवाणी केली. इथे फ्रेशन्ड म्हणजे फुलांमुळे खोली अधिक सुंदर, सुगंधी आणि ताजी वाटू लागली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विच वर्ड इज अ सिनॉनिम ऑफ फ्रेशन? ए. स्पॉइल, बी. डर्टी, सी. रिफ्रेश, डी. पोल्यूट. आता फ्रेश या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. ताजातवाना, ताजे किंवा नवीन. फ्रेश हा शब्द फ्रेशन या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. फ्रेश म्हणजे ताजे, नवीन किंवा ताजेतवाने असलेले. हा शब्द अन्न, हवा, व्यक्ती, कल्पना किंवा नवीन गोष्टींसाठी वापरला जातो. जे जुने, शिळे किंवा थकलेले नाही त्याला फ्रेश म्हणतात. इंग्लिश मीनिंग आहे समथिंग दॅट इज न्यू, क्लीन अँड फुल ऑफ एनर्जी. आता सिनॉनिम्स पाहूया. न्यू, फ्रेश, एनर्जेटिक, रिसेंट. हे शब्द नवीन, ताजे, ऊर्जावान किंवा नुकतेच तयार झालेले या अर्थाने वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. ओल्ड, स्टेल, टायर्ड, डर्टी. हे शब्द जुने, शिळे, थकलेले किंवा स्वच्छ नसलेले या अर्थाने वापरले जातात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, आय बॉट फ्रेश फ्रूट्स. मी ताजी फळे विकत घेतली. इथे फ्रेश म्हणजे फळे नवीन, ताजी आणि खराब नसलेली आहेत. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ फ्रेश इज ए. न्यू, बी. एनर्जेटिक, सी. स्टेल, डी. क्लीन. आता फ्रेशली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. ताजेपणे, नुकतेच, अलीकडेच. फ्रेशली हा शब्द फ्रेशन या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. फ्रेशली म्हणजे नुकतेच, अलीकडेच किंवा ताजेपणे केलेले. हा शब्द अन्न, रंगकाम, स्वच्छता, तयार केलेली वस्तू किंवा नवीन काम यासाठी वापरला जातो. जेव्हा काहीतरी नुकतेच तयार, बनवलेले किंवा केलेले असते तेव्हा फ्रेशली वापरतात. इंग्लिश मीनिंग समथिंग दॅट इज डन रिसेंटली ऑर जस्ट नाव. आता सिनोनिम्स पाहूया. रिसेंटली, न्यूली, जस्ट, लेटली. हे शब्द नुकतेच, अलीकडे किंवा नवीनपणे झालेले काम दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. प्रिव्हियसली, अर्लियर, लॉंग अगो. हे शब्द खूप आधी, पूर्वी किंवा आधीच झालेले काम दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द रूम वॉज फ्रेशली पेंटेड. खोली नुकतीच रंगवली होती. इथे फ्रेशली पेंटेड म्हणजे खोली अलीकडेच रंगवली गेली आहे आणि रंग अजून नवीन आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. फ्रेशली कुक्ड फूड मीन्स ए. ओल्ड फूड, बी. रॉटन फूड, सी. रिसेंटली कुक्ड फूड, डी. डर्टी फूड. आता फ्रेशनेस या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. ताजेपणा किंवा ताजेतवानेपणा. फ्रेशनेस हा शब्द फ्रेशन या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. फ्रेशनेस म्हणजे ताजे असण्याची अवस्था किंवा ताजेपणा. अन्न, हवा, फुले, निसर्ग, कल्पना किंवा व्यक्ती ऊर्जावान आणि ताजेतवाने असेल तर त्याला फ्रेशनेस म्हणतात. हा शब्द नवीनपणा, स्वच्छता आणि ऊर्जावान स्थिती दर्शवतो. इंग्लिश मीनिंग द क्वालिटी ऑफ बीइंग फ्रेश, न्यू or full of energy. Easy one-line definition. The state of being fresh and full of energy. आता synonyms पाहूया. Newness, coolness, purity, energy. हे शब्द ताजेपणा, नवीनपणा, स्वच्छता किंवा ऊर्जावान अवस्था दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. Staleness, oldness, dirtiness, tiredness. हे शब्द शिळेपणा, जुनाटपणा, अस्वच्छता किंवा थकलेली अवस्था दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द फ्रेशनेस ऑफ द एअर मेड अस हॅपी. हवेतल्या ताजेपणामुळे आम्हाला आनंद झाला. इथे फ्रेशनेस म्हणजे हवा स्वच्छ, थंड आणि ताजेतवानी होती, त्यामुळे आनंद वाटला. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ताजेपणा. चूज द करेक्ट इंग्लिश वर्ड. ए. फ्रेश, बी. फ्रेशनेस, सी. फ्रेशली, डी.
फ्रेशन. आता मॉइस्टन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ ओलसर करणे किंवा किंचित ओले करणे. मॉइस्टन हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. मॉइस्टन म्हणजे एखादी गोष्ट थोडी ओलसर करणे किंवा त्यावर थोडे पाणी लावणे. पूर्णपणे भिजवणे नाही, पण थोडे ओले करणे किंवा आर्द्रता वाढवणे यासाठी मॉइस्टन वापरतात. हा शब्द माती, ओठ, कापड, अन्न किंवा त्वचा ओलसर करण्यासाठी वापरला जातो. आता इंग्लिश मीनिंग पाहूया. टू मेक समथिंग स्लाइटली वेट ऑर डॅम्प. आता सिनोनिम्स पाहूया. डॅम्प, वेट स्लाइटली, स्प्रिंकल, ह्युमिडिफाय. हे शब्द थोडे ओले करणे, ओलसर करणे किंवा आर्द्रता वाढवणे या अर्थाने वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. ड्राय, डिहायड्रेट, इव्हॅपोरेट. हे शब्द कोरडे करणे, आर्द्रता काढून टाकणे किंवा वाळवणे या अर्थाने वापरले जातात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. शी मॉइस्टन्ड द क्लॉथ विथ वॉटर. तिने कापड पाण्याने ओलसर केले. इथे मॉइस्टन्ड म्हणजे कापड पूर्ण भिजवले नाही, पण थोडे पाणी लावून ते ओलसर केले. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विच वर्ड इज अन अँटोनिम ऑफ मॉइस्टन? ए. स्प्रिंकल, बी. ह्युमिडिफाय, सी. वेट, डी. ड्राय. आता आपण अ स्टॉर्म इन अ टी कप हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ लॉट ऑफ फस अबाउट समथिंग ट्रिव्हियल. मराठी मीनिंग एखाद्या लहान गोष्टीसाठी खूप गोंधळ करणे. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा लोक एखादी लहानशी गोष्ट मोठ्या प्रमाणात गंभीर मानतात, तेव्हा अ स्टॉर्म इन अ टी कप ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. देअर आर्ग्युमेंट वॉज जस्ट अ स्टॉर्म इन अ टी कप. अर्थ. त्यांचा वाद फक्त लहान गोष्टीसाठी खूप मोठा झाला होता. स्पष्टीकरण. वाद महत्त्वाचा नव्हता, फक्त लहानशी गोष्ट होती, म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. डोंट वरी अबाउट द टायपो इन द रिपोर्ट. इट्स अ स्टॉर्म इन अ टी कप. अर्थ. अहवालातील टायपोबद्दल चिंता करू नकोस, ही फक्त लहानशी गोष्ट आहे. स्पष्टीकरण. त्रुटी फारशी महत्त्वाची नव्हती, म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ स्टॉर्म इन अ टी कप या वाक्प्रचाराचा अर्थ लहान गोष्टीसाठी खूप गोंधळ करणे. अर्थ. अ लॉट ऑफ फस अबाउट समथिंग ट्रिव्हियल. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अ स्टॉर्म इन अ टी कप या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. मोठ्या समस्येबद्दल चिंता करणे. बी. लहान गोष्टीसाठी खूप गोंधळ करणे. सी. आनंद व्यक्त करणे. डी. शांत राहणे. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ थॉर्न इन द फ्लेश हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ कॉन्स्टंट सोर्स ऑफ ट्रबल ऑर अनॉयन्स. मराठी मीनिंग सतत त्रासदायक किंवा कष्टदायक गोष्ट किंवा व्यक्ती. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी गोष्ट किंवा व्यक्ती सातत्याने त्रास देते, तेव्हा अ थॉर्न इन द फ्लेश ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. हिज रूड बिहेवियर वॉज अ थॉर्न इन द फ्लेश फॉर एव्हरीवन ॲट वर्क. अर्थ. त्याचे असभ्य वागणे कामाच्या ठिकाणी सर्वांसाठी सतत त्रासदायक होते. स्पष्टीकरण. त्याच्या वागण्यामुळे सतत त्रास होत होता, म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. The unresolved issue became a thorn in the flesh for the management. अर्थ. न सोडवलेल्या समस्या व्यवस्थापनासाठी सतत त्रासदायक ठरल्या. स्पष्टीकरण. समस्या कायमच्या त्रासदायक असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ थॉर्न इन द फ्लॅश बरोबर सतत त्रासदायक गोष्ट किंवा व्यक्ती. अर्थ. अ कॉन्स्टंट सोर्स ऑफ ट्रबल ऑर अनॉयन्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अ थॉर्न इन द फ्लॅश या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. आनंददायी गोष्ट. बी. सतत त्रासदायक गोष्ट किंवा व्यक्ती. सी. सोपे काम. डी. अपेक्षित घटना. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ स्टोन्स थ्रो अवे हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग व्हेरी क्लोज ऑर नियर बाय. मराठी मीनिंग अगदी जवळ किंवा काही अंतरावर. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी जागा किंवा वस्तू फार जवळ असते, तेव्हा अ स्टोन्स थ्रो अवे ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द स्कूल इज जस्ट अ स्टोन्स थ्रो अवे फ्रॉम माय हाऊस. अर्थ. शाळा माझ्या घरापासून अगदी जवळ आहे. स्पष्टीकरण. शाळा फार जवळ असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2.
द पार्क इज ओनली अ स्टोन्स थ्रो अवे फ्रॉम द मार्केट. अर्थ पार्क बाजारापासून अगदी जवळ आहे. स्पष्टीकरण जवळ असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप अ स्टोन्स थ्रो अवे बरोबर अगदी जवळ किंवा काही अंतरावर. अर्थ व्हेरी क्लोज ऑर नियर बाय. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न अ स्टोन्स थ्रो अवे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. दूरवर, बी. अगदी जवळ किंवा काही अंतरावर, सी. मध्यवर्ती ठिकाणी, डी. अस्पष्ट जागा. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ वुल्फ इन शीप्स क्लोथिंग हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ पर्सन हू प्रिटेंड्स टू बी हार्मलेस बट इज ॲक्च्युअली डेंजरस ऑर डिसीटफुल. मराठी मीनिंग अशी व्यक्ती जी बाहेरून सौम्य दिसते पण खऱ्या अर्थाने धोकादायक असते. स्पष्टीकरण जेव्हा एखादी व्यक्ती बाहेरून छान किंवा सौम्य दिसते पण अंतर्मनात धोकेबाज असते तेव्हा अ वुल्फ इन शीप्स क्लोथिंग ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 बी केअरफुल ऑफ हिम ही इज अ वुल्फ इन शीप्स क्लोथिंग. अर्थ त्याच्यापासून सावध रहा, तो बाहेरून सौम्य दिसतो पण खऱ्या अर्थाने धोकादायक आहे. स्पष्टीकरण त्याचा खोटा सौम्य चेहरा असूनही धोका आहे म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 द चार्मिंग सेल्समॅन वॉज ॲक्च्युअली अ वुल्फ इन शीप्स क्लोथिंग. अर्थ मनोहर विक्रेता प्रत्यक्षात खूप धोकादायक होता. स्पष्टीकरण त्याची छान वागणूक खोटी होते म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप अ वुल्फ इन शीप्स क्लोथिंग म्हणजे धोकेबाज व्यक्ती, बाहेरून सौम्य दिसणारी व्यक्ती. अर्थ अ पर्सन हू प्रिटेंड्स टू बी हार्मलेस बट इज ॲक्च्युअली डेंजरस ऑर डिसीटफुल. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न अ वुल्फ इन शीप्स क्लोथिंग या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. सौम्य व्यक्ती, बी. बाहेरून सौम्य पण धोकादायक व्यक्ती, सी. प्रामाणिक व्यक्ती, डी. आनंददायी व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा. ऑल अँड सन्ड्री हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग एव्हरीवन विदाउट एक्सेप्शन. मराठी मीनिंग प्रत्येकजण कोणताही फरक न करता. स्पष्टीकरण जेव्हा एखादी गोष्ट सर्व लोकांना लागू होते किंवा सर्वजण त्यात सामील असतात तेव्हा ऑल अँड सन्ड्री ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1 द इन्व्हिटेशन वॉज सेंट टू ऑल अँड सन्ड्री इन द विलेज. अर्थ सर्व लोकांना गावात निमंत्रण पाठवले गेले. स्पष्टीकरण निमंत्रण प्रत्येक जणाला दिले गेले म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2 ही शेअर्ड द गुड न्यूज विथ ऑल अँड सन्ड्री ॲट वर्क. अर्थ त्याने चांगली बातमी कामावर सर्वांसोबत शेअर केली. स्पष्टीकरण बातमी प्रत्येक जणाला सांगितली म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप ऑल अँड सन्ड्री म्हणजे प्रत्येकजण कोणताही फरक न करता. अर्थ एव्हरीवन विदाउट एक्सेप्शन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न ऑल अँड सन्ड्री या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. काही लोक, बी. सर्व लोक कोणताही फरक न करता, सी. काही निवडक लोक, डी. कोणीही नाही. योग्य उत्तर कमेंट करा.